हॅलो स्टुडंट्स, ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण न्यू चॅप्टर स्टार्ट केला आहे, CPU शेड्यूलिंग अँड ॲल्गोरिदम. हा आपला चौथा चॅप्टर असणार आहे. ओके, सो त्यामध्ये आपण काय काय डिस्कस केलं? CPU अँड इनपुट आउटपुट बस सायकल, प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह शेड्यूलिंग अँड शेड्यूलिंग क्रायटेरिया याचा आपण स्टडी केलेला आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, टाइप्स ऑफ शेड्यूलिंग अल्गोरिदम. ओके, सो कोणकोणते टाइप्स असणार आहेत? तर फर्स्ट टाइप असणार आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व शेड्यूलिंग, FCFS शेड्यूलिंग. नेक्स्ट असणार आहे शॉर्टेस्ट जॉब नेक्स्ट शेड्यूलिंग. थर्ड असणार आहे प्रायोरिटी शेड्यूलिंग. नेक्स्ट असणार आहे शॉर्टेस्ट रिमेनिंग टाइम. नेक्स्ट असणार आहे राउंड रोबिन शेड्यूलिंग अँड लास्ट असणार आहे मल्टिपल लेवल क्यूज शेड्यूलिंग. ओके, सो अ प्रोसेस शेड्यूलर schedules different processes to be assigned to the CPU based on the particular scheduling algorithm. म्हणजेच काय, CPUला शेड्यूल केले जातात ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्या. मग त्या कशा शेड्यूल केल्या जातात, त्या कशा असाइन केल्या जातात CPUला, तर पर्टिक्युलर त्याच्यासाठी शेड्यूलिंग अल्गोरिदम्स असतात. मग ते कोणकोणते शेड्यूलिंग अल्गोरिदम्स असतात? तर टोटल पॉप्युलर असे 6 शेड्यूलिंग अल्गोरिदम्स असणार आहेत, जी मी आत्ता तुम्हाला लिस्ट सांगितली. ते 6 अल्गोरिदम्सचा आपण स्टडी करणार आहोत. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट 2 शेड्यूलिंग अल्गोरिदम बघणार आहोत. मग त्यातला पहिला असणार आहे तो आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व शेड्यूलिंग. मग त्याच्यामध्ये नेमकं काय होतं आणि त्याचं एक एक्झाम्पल आपण आज बघणार आहोत. ओके, सो फर्स्ट असणार आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व शेड्यूलिंग अल्गोरिदम. ओके, याच्यामध्ये काय होतं, जॉब्स आर एक्झिक्युटेड ऑन फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस. याच्यामध्ये काय होतं, रेडिक्यूमध्ये असणारे नंबर ऑफ जॉब्स जे पहिल्यांदा फर्स्टली कम होतं तेच पहिल्यांदा काय केलं जातं, सर्व केलं जातं. जसं की तुम्ही तिकीट बुकिंगसाठी जाता त्यावेळी तुम्ही क्यू तयार करता. ओके, सो फर्स्ट कोण आलेला असतोय त्यालाच काय केलं जातं, फर्स्टली सर्व केलं जातं. लक्षात येतंय? ओके, सो त्या मॅनरमध्ये काय केलं जातं, ह्याचं वर्किंग प्रोसेस होतं. इट इज अ नॉन प्रिमिटिव्ह शेड्यूलिंग अल्गोरिदम, इझी टू अंडरस्टँड अँड इम्प्लिमेंट. हे जे फर्स्ट कम फर्स्ट सर्व शेड्यूलिंग अल्गोरिदम आहे ते इझी आहे समजण्यासाठी, प्लस ते आपण इम्प्लिमेंटसुद्धा इझिली करू शकतो. ओके, इट्स इम्प्लिमेंटेशन इज बेस्ड ऑन फिफो क्यू. ह्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते इम्प्लिमेंटेशन कशावर बेस्ड आहे, तर फिफो मॅनरवर. फिफो म्हणजेच काय, फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके, जर एखादी तुम्ही क्यू तयार केला असेल किंवा बँकमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा जो कोण होतो त्यालाच फर्स्टली काय केलं जातं, सर्व केलं जातं. राईट, त्याला म्हटलं जातं फिफो मॅनर. जो कोणी फर्स्टली येतो त्यालाच फर्स्ट काय केलं जातं, सर्व केलं जातं. सो फर्स्ट कम फर्स्ट सर्व हे जे काही अल्गोरिदम असणार आहे ते बेस्ड ऑन फिफो क्यू. पुन्हा हे इझी असणार आहे समजण्यासाठी पण आणि इम्प्लिमेंटेशनसाठी पण. ओके, नेक्स्ट, पुअर इन परफॉर्मन्स ॲज ॲव्हरेज वेट टाईम इज हाय. आता हे जेव्हा परफॉर्म करत असतो शेड्यूलिंग त्यावेळी त्याचं जे काही ॲव्हरेज वेटिंग टाईम असणार आहे ते हाय असल्यामुळं ह्याचा जो काही परफॉर्मन्स असणार आहे तो काय असणार आहे, पुअर असणार आहे. लक्षात येतं आहे का? ओके, सो आता त्याचं एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे ॲक्च्युली कसं वर्किंग होते ते तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत प्रोसेसेस दिलेले आहेत. प्रोसेस P0, P1, P2 अँड P3 अशा टोटल 4 प्रोसेसेस दिलेत. त्याचा रिस्पेक्टिव्ह अरायवल टाईम दिलेला आहे. त्याच्यासाठी लागणार म्हणजे अरायवल टाईम म्हणजे काय, ते कधी स्टार्ट झाली. P0 ही प्रोसेस जेव्हा इनिशियल टाईम 0 होता त्यावेळी अराईव्ह झाली. त्याचं एक्झिक्युशन टाईम, एक्झिक्यूट टाईम म्हणजे काय, ती प्रोसेस कम्प्लिटली कधी झाली तर ते कंप्लीट होण्यासाठी 5 मिलीसेकंड्स लागले. त्याचं सर्व्हिस टाईम किती असणार आहे. ओके, ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. लक्षात घ्या, गिवनमध्ये काय असणार आहे आपल्याला, त्या किती प्रोसेसेस आहेत ते, अरायवल टाईम अँड एक्झिक्यूट टाईम. सर्व्हिस टाईम आपण फाइंड आउट करायचा. कसा सर्व्हिस टाईम आपण फाइंड आउट करणार,
तर फर्स्ट तर तुम्हाला गिवन आहे टेबल, अरायवल टाईम, एक्झिक्यूट टाईम आणि ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस असतील त्या. ओके, तर आता खालची त्याच्या खाली असलेली एक डायग्राम बघा, त्याला म्हणायचं चार्ट, गॅन्ट चार्ट. ओके, त्याला काय म्हटलं जातं, गॅन्ट चार्ट. आता ह्याच्यामध्ये काय आहे, P0 ही पहिली प्रोसेस आहे, त्याचा अरायवल टाइम काय आहे 0. त्यामुळे फर्स्टमध्ये तुम्हाला दिसते बघा 0 पासून स्टार्ट केल्या P0 ही प्रोसेस. ओके, ही P0 प्रोसेस कधीपर्यंत एक्झिक्यूट होणार, तर 5 मिली सेकंड्स. ओके, सो 0 to 5 हा लागणारा टाइम कोणाला आहे, तो प्रोसेस P0 ला आहे. लक्षात येते का. आता ज्यावेळी 5 मिली सेकंड्स झाल्यानंतर P1 ही प्रोसेस आली, अरायवल टाइम चेक करा, 0 ला स्टार्ट झालेली P0 प्रोसेस. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट कोण असणार आहे, P1 प्रोसेस. सो जिथं P0 ह्या प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालेले आहे, तिथून काय स्टार्ट होणार, P1 ही प्रोसेस स्टार्ट होणार. ओके, मग P1 ही प्रोसेस आपण लिहून घेतली चार्टमध्ये. आता त्या P1 प्रोसेसला कंप्लीट एक्झिक्युशन होण्यासाठी किती टाइम लागतो, तर एक्झिक्युशन टाइम ह्या टेबलमध्ये तुम्हाला दिलेला आहे. P1 ह्या प्रोसेसला 3 मिली सेकंड्स लागतात. ओके, सो ह्याला लागणारे 3 सेकंड्स प्लस आधीची जी काही P0 प्रोसेस होती त्याचं एक्झिक्युशन झालेला टाइम किती आहे, 5. मग त्या एक्झिक्युशन झालेल्या टाइममध्ये जेव्हा P1 प्रोसेस स्टार्ट होऊन त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं, ते प्रोसेसचा जो काही टाइम पिरियड आहे तो काय केला आहे, आपण ॲड केलेला आहे, त्याच्यामध्ये ॲडिशन केलेली आहे. लक्षात येत आहे. सो P1चा जो एक्झिक्युशन टाइम असणार आहे त्याच्यामध्ये काय केलं आपण, जी P0 पासून जी काही एक्झिक्युशन टाइम मिळालेला आहे तो ॲड केला. म्हणजे P0चं जे एक्झिक्युशन कंप्लीट झाल्यानंतर किती होतं, 5 मिली सेकंड्स. ओके, तिथून प्रोसेस P1 स्टार्ट झाली. मग P1चं एक्झिक्युशन कंप्लीट झालं, ते कंप्लीट होण्यासाठी किती सेकंड लागले, 3 मिली सेकंड्स लागले. प्रिव्हियस किती होते, 5. मग 5 अधिक 3 किती झाले, 8. लक्षात येते का. सो P1 कंप्लीट झाल्यावर किती झाला तो टाइम पिरियड, 8 झाला. नेक्स्ट प्रोसेस असणार आहे ती आहे P2. ओके, आता P2 जी प्रोसेस आहे त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट होण्यासाठी किती टाइम लागला आहे, गिवनमध्ये आहे आपल्याला. एक्झिक्यूट टाइम ह्या टेबलमध्ये चेक करा त्या कॉलममध्ये, तर एक्झिक्यूट टाइम ऑफ P2 प्रोसेस किती दिलेला आहे आपल्याला, 8 हा एक्झिक्युशन टाइम पिरियड दिलेला आहे P2 प्रोसेससाठी. सो P2 कधी स्टार्ट झाली, जेव्हा P1 प्रोसेस कंप्लीट झाली. P1 प्रोसेसचं टाइम पिरियड किती आहे, 8 मिली सेकंड्स. आता P2चं एक्झिक्युशन टाइम किती दिलाय टेबलमध्ये, 8 सेकंड्स. मग P2 प्रोसेसचं एक्झिक्युशन टाइम 8 प्लस P1 कंप्लीट झाल्यानंतरचा टाइम पिरियड किती, 8. मग 8 प्लस 8 किती झालं, 16. सो P2 प्रोसेस ज्यावेळी कंप्लीट होते त्यावेळी त्याचा जो एक्झिक्युशन टाइम झालेला आहे तो किती असणार आहे, त्याच्यासाठी रिक्वायर्ड असणारा 8 मिली सेकंड्स प्लस जी काही आधीची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे P1 त्याच्या टाइममध्ये ते ॲड केलं, तर P1चं कंप्लीट झाल्यानंतरचा टाइम पिरियड किती होता, 8 सेकंड्स प्लस P2चं कंप्लीशन नंतर किती झाला, 8. मग 8 प्लस 8 किती झालं, 16. सो P2 प्रोसेस ज्यावेळी कम्प्लिटली एक्झिक्यूट झाली त्यावेळी त्याचा जो टाइम पिरियड असणार आहे तो किती असणार आहे, 16 मिली सेकंड्स. ओके, आता त्याच्यानंतर अरायवल टाइम दिलेला आहे, त्याच्यानंतर कोणती प्रोसेस येणार आहे तो दिलेला आहे. ओके, मग त्याच्यानंतर येणार आहे ती प्रोसेस आहे P3 प्रोसेस. ओके, आता जी काही P3 प्रोसेस स्टार्ट झाले आफ्टर एक्झिक्युशन ऑफ P2 प्रोसेस, P3 प्रोसेस काय झाली, स्टार्ट झाली. ओके, प्रोसेसिंग होण्यासाठी. आता त्याचा एक्झिक्युशन टाइम पिरियड किती दिलाय, 6. म्हणजे ते कम्प्लिटली प्रोसीड होण्यासाठी, त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट होण्यासाठी त्याला लागणारा टाइम किती आहे, 6 टाइम पिरियड असणार आहे. सो पुन्हा हे 6 कशात ॲड केलं आपण, जेव्हा P2 ही प्रोसेस कंप्लीट एक्झिक्यूट झाली त्याच्यानंतरचा जो काही टाइम पिरियड आहे त्याच्यामध्ये P3 ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतरचा जो काही टाइम पिरियड असणार आहे तो ॲड केला. मग P2चं जेव्हा एक्झिक्युशन कंप्लीट झालं त्यावेळी त्याचा टाइम पिरियड किती होता, 16 होता, राईट. मग त्याच्यामध्ये काय केलं आपण, P3 ही जी काही प्रोसेस असणार आहे त्याचा जो काही एक्झिक्युशन टाइम आहे तो ॲड केला. मग 16 अधिक 6 किती झाले, 16 प्लस 6 इज इक्वल्स टू 22. सो P3 ही प्रोसेस ज्यावेळी कंप्लीट झाली त्यावेळी त्याचा एक्झिक्युशन टाइम पिरियड काय झाला, 22 मिली सेकंड्स. ओके, मग आता जे काही आपण तयार केलेलं आहे म्हणजे इनिशियल फेज P0, P1, P2 अँड P3 ह्या ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत यांचा सर्व्हिस टाइम कसा काढला आपण, तर खाली नंबरिंग केलेलं आहे बघा मी. तर काय येणार त्याचा टाइम पिरियड, 0, 5, 8 अँड 16. कसा येणार,
P0 ही जेव्हा सर्व्हिस स्टार्ट झाली, ही जेव्हा प्रोसेस स्टार्ट झाली तेव्हा त्याचा सर्व्हिस टाईम किती होणार 0. नेक्स्ट काय येणार, P1चा काय येणार 5. जेव्हा P2 प्रोसेस स्टार्ट झाली तेव्हा त्याचा टाइम पिरियड काय येणार 8. आणि जेव्हा P3 प्रोसेस स्टार्ट झाली तेव्हा त्याचा सर्व्हिस टाइम काय येणार 16. कॅल्क्युलेशन कसं केलं लक्षात येते का? ओके. हे आपण कोणत्या पॅनरनुसार केलं? फर्स्ट कम फर्स्ट सर्व. जी प्रोसेस फर्स्ट आली ती पहिल्यांदा आपण सर्व केली. ओके. हे फिफो ह्या मॅनरमध्ये, फर्स्ट इन फर्स्ट आउट ह्या मॅनरमध्ये आपण काय केलं, अल्गोरिदम फॉलो केलं. लक्षात येते? आता ह्याचं कॅल्क्युलेशन बघूया आपण. आता आपल्याला सर्व्हिस टाईम मिळाला. ओके. अरायवल टाईम आणि एक्झिक्यूट टाईमवरून त्या प्रोसेसचा सर्व्हिस टाईम आपल्याला मिळाला आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर त्याचा जो काही वेट टाईम आहे त्याचं ॲव्हरेज फाइंड आउट करायचं आहे. ओके. तो त्याचं ॲव्हरेज फाइंड आउट करण्यासाठीच हे जे काही नंबर ऑफ काय आहेत अल्गोरिदम्स आहेत, शेड्युलिंग अल्गोरिदम्स डिफरंट टाईप्सचे. ओके. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, पण जे काही वेट टाईम आहे त्याचं ॲव्हरेज कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. आता वेट टाईम जो आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, तर वेट टाईम कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे सर्व्हिस टाईम मायनस अरायवल टाईम. त्या टेबलमध्ये तुम्ही बघितला गिवन काय होतं, अरायवल टाईम आणि एक्झिक्यूट टाईम होतं. त्याच्यावरून काय आपण फाइंड आउट केलं, सर्व्हिस टाईम फाइंड आउट केलं. ओके. तर सर्व्हिस टाईम मायनस अरायवल टाईम केलं तर त्याच्यावरून आपल्याला काय मिळतं, वेट टाईम मिळतं. ओके. सो आता कॅल्क्युलेशन बघूया. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ॲव्हरेज वेट टाईम. ते जे काही आपण वेट टाईम काढणार आहोत त्याचं पुन्हा आपल्याला ॲव्हरेज फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठीचे हे डिफरंट टाईप्सचे अल्गोरिदम आहेत. ओके. ओके. आता आपण ॲव्हरेज टाईम कॅल्क्युलेट करणार आहोत. त्याच्यासाठी आधी आपण सगळ्या प्रोसेसेसचे इंडिव्हिज्युअली वेट टाईम कॅल्क्युलेट करूया. तर P0 ही प्रोसेस आहे, त्याचा वेट टाईम आपण कसा फाइंड आउट करणार, फॉर्म्युला मी काय सांगितलं तुम्हाला, सर्व्हिस टाईम मायनस अरायवल टाईम. ओके. सो P0 ह्या प्रोसेसचं सर्व्हिस टाईम किती कॅल्क्युलेट केला आपण 0, मायनस त्याचा जो काय अरायवल टाईम आहे तो किती होता 0. सो 0 मायनस 0 किती झालं, ऑफकोर्स 0. ओके. सो प्रोसेस P0चा वेट टाईम किती झाला 0. नेक्स्ट प्रोसेस होती P1, त्याचा जो काही सर्व्हिस टाईम पिरियड होता तो 5 होता. अरायवल टाईम किती होता 1. सो 5 मायनस 1 किती झालं 4. सो वेट टाईम ऑफ प्रोसेस P1 किती झाला 4. नेक्स्ट प्रोसेस होती P2 प्रोसेस. ओके. त्याचा जो काही सर्व्हिस टाईम होता तो किती कॅल्क्युलेट केलेला आपण, तर 8 टाईम पिरियड होता. सो त्याचा अरायवल टाईम किती होता 2 होता. राईट. टेबलमध्ये गिवन होता तो. 8 मायनस 2 किती झालं 6. सो P2 ह्या प्रोसेसचा वेट टाईम किती झाला 6. नेक्स्ट प्रोसेस होती P3 प्रोसेस. त्या P3 प्रोसेसचा सर्व्हिस टाईम किती होता 16 आणि त्याचा अरायवल टाईम किती होता 3. ओके. 16 मायनस 3 किती झालं 13. सो ज्या काही प्रोसेस P0, P1, P2 अँड P3 होता त्याचा आपण आता वेट टाईम कॅल्क्युलेट केलेला आहे. आता ह्या चारही प्रोसेसचा जो काही टाईम पिरियड आलेला आहे, वेट टाईम पिरियड, तो सगळा काय करायचा, त्यांची ॲडिशन करायची आणि त्याला काय करायचं, डिवाइड बाय 4 करायचं. 4च का करायचं, कारण इथं नंबर ऑफ प्रोसेस किती आहेत बघायच्या. नंबर ऑफ प्रोसेस 4 आहेत, सो डिवाइड बाय 4 केलं. जर इथं नंबर ऑफ प्रोसेस 6 असत्या तर त्या ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसचा वेट टाईम पिरियड असणार आहे तो वेट टाईम सगळा कॅल्क्युलेट करायचा आणि त्याला डिवाइड बाय 6 करायचं. म्हणजे डिव्हिजन हे कशावर अवलंबून असणार आहे, ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत, ओके, त्या नंबर ऑफ प्रोसेसेसचा काउंट किती आहे बघायचं आणि त्याच नंबरनं काय करायचं, जो काही वेट टाईमचं आपण ॲडिशन केलेली आहे त्याला डिवाइड करायचं, जेणेकरून तुम्हाला कशाची व्हॅल्यू भेटेल, मग ॲव्हरेज वेट टाईम. लक्षात येतंय ॲव्हरेज वेट टाईम कसा कॅल्क्युलेट करायचा, युजिंग फर्स्ट कम फर्स्ट सर्व शेड्यूल अल्गोरिदम. ओके. नेक्स्ट असणार आहे शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट. नेक्स्ट असणार आहे शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट. ओके. हे जे काही शेड्युलिंग अल्गोरिदम आहे ते कोणत्या बेसिसवर होतं, तर ह्याच्यामध्ये काय गिवन असणार आहे, बर्स्ट टाईम. ओके. त्याचा जो काही ड्युरेशन असणार आहे तो गिवन असणार आहे शॉर्टेस्ट जॉब फर्स्टमध्ये. आपण फर्स्ट कम फर्स्ट सर्वमध्ये बघितलं, तिथं आपल्याला काय गिवन होतं, तर जो काही आपला अरायवल टाईम असणार आहे तो प्लस त्याचं एक्झिक्युशन टाईम, हे 2 गिवन असतं आणि त्याच्यावरून आपण काय केलं, सर्व्हिस टाईम कॅल्क्युलेट केलं. पुन्हा सर्व्हिस टाईम मिळाल्यानंतर परत आपण काय केलं, त्याचा वेट टाईम फाइंड आउट केला आणि वेट टाईमचा आपण फॉर्म्युला काय सांगितलेला, सर्व्हिस टाईम
मायनस अरायवल टाईम. ओके, मग त्याच्यानंतर त्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर सेपरेट आपल्याला वेट टाईम मिळालं प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रोसेसचा. त्याची पुन्हा ॲडिशन करून त्याला डिवाइड कशानं केलं, तर ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्या नंबर ऑफ प्रोसेसेसने डिवाइड केलं. ओके, किती नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्या नंबरने डिवाइड केलं. नेक्स्ट आत्ता बघायलो ते आपण आहे शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट. याच्यामध्ये काय असतं, बर्स्ट टाईम दिलेला असतो. ओके, त्यालाच म्हणू शकताय तुम्ही ड्युरेशन. दिस इज द बेस्ट अप्रोच टू मिनिमाइज वेटिंग टाईम. जो काही वेटिंग टाईम आहे तो मिनिमाइज करण्यासाठीचा हा बेस्ट अप्रोच असणार आहे. आणि हे कुठं यूज केलं जातं, तर बॅच सिस्टीममध्ये शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट हा अल्गोरिदम यूज केला जातो. आता शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट हा जो अल्गोरिदम आहे त्याचे दोन टाईप्स असणार आहेत. पहिला असणार आहे नॉन प्रिमिटिव्ह शॉर्टेस्ट जॉब आणि दुसरा असणार आहे तो आहे प्रिमिटिव्ह शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट. ओके, सो नॉन प्रिमिटिव्हमध्ये काय होतं आणि प्रिमिटिव्हमध्ये नेमकं काय होतं आपण बघूया आजच्या लेक्चरला. टू सक्सेसफुली इम्प्लिमेंट इट, द बर्स्ट टाईम of the process should be known to the processor in advance, which is practically not feasible all the time. ओके, लक्षात घ्या, जेव्हा आपण हे इम्प्लिमेंट करत असतो त्यावेळी त्याचा जो काही बर्स्ट टाईम असणार आहे प्रत्येक प्रोसेसरचा तो प्रोसेसरला ॲडव्हान्समध्ये माहिती असणं हे प्रत्येक वेळी फिजिबल नसतं. ओके, प्रॅक्टिकली फिजिबल नसतं. मग त्यावेळी काय केलं जातं, हा जो काही अल्गोरिदम असणार आहे तो काय केला जातो त्यावेळी अवेलेबल असतो, तो यूज केला जातो. So this scheduling algorithm is optimal if all the processes are available at the same time. आणि ते कधी पॉसिबल असतं, तर जेव्हा सर्व प्रोसेसेस अवेलेबल असतील सेम टाईमला तर त्यावेळी हे अल्गोरिदम काय आहे, ऑप्टिमल आहे. ओके, सो आत्ता आपण बघणार आहे ते आहे नॉन प्रिमिटिव्ह शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट अल्गोरिदम. ओके, सो मला आधी सांगा प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह अल्गोरिदम ह्याच्यातला डिफरन्स तुम्हाला माहिती आहे का. तर नॉन प्रिमिटिव्ह अल्गोरिदम आर डिझाइन्ड सो दॅट वन्स अ प्रोसेस एंटर्स दी रनिंग स्टेट इट कॅन बी प्रिम्प्टेड until it complete its allocated time, whereas the primitive scheduling is based on priority, where a scheduler may preempt a low priority running process anytime when a high process priority enters into a ready queue. प्रिमिटिव्ह मध्ये काय होतं माहिती आहे का, आणि नॉन प्रिमिटिव्ह मध्ये काय होतं, सपोज तुमची एक प्रोसेस एक्झिक्युशन होत आहे, ते एक्झिक्युशन होत असताना दुसरी प्रोसेस त्या रेडी क्यू मध्ये आली तर त्यावेळी काय होतं, कोणाची प्रायोरिटी जास्त आहे ते चेक केलं जातं. ज्याची प्रायोरिटी जास्त आहे त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट केलं जातं आणि ती प्रोसेस कंप्लीट केली जाते. सपोज ऑलरेडी एक प्रोसेस रन होत आहे आणि त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस आली, जरीही त्या प्रोसेसचा आधीच्या एक्झिक्युशन ती प्रोसेस रनिंग स्टेटमध्ये असेल तरीही जर दुसरी जी एंटर केलेली प्रोसेस आहे त्याची प्रायोरिटी हाय असेल तर जी काही पहिली प्रोसेस असणार आहे ऑलरेडी रन होत असलेली ती काय होते, जी नंतर आलेली असणार आहे प्रोसेस त्याचं जर प्रायोरिटी हाय असेल तर काय केली जाते, ती फर्स्ट काय केली जाते, एक्झिक्यूट केली जाते. ओके, सो आता आपण बघत आहोत ते आहे नॉन प्रिमिटिव्ह शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट. आता याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला गिवन आहे. ओके, तुम्हाला दिसत असेल एक एक्झाम्पल दिले मी नॉन प्रिमिटिव्ह शॉर्टेस्ट जॉब फर्स्टचं. याच्यामध्ये काय दिलेत, नंबर ऑफ प्रोसेसेस दिलेत, प्रोसेस P1, P2, P3 आणि P4 आणि त्याचं काय दिलं आहे, बर्स्ट टाईम दिलेला आहे. आता ह्याच्यावरून काय करायचं, गॅन्ट चार्ट ड्रॉ करायचा. ओके, जो तिथं केलेला आहे ऑलरेडी. तर तो कसा ड्रॉ केला जातो, तर हा जो लास्टचा आपण अल्गोरिदम बघितला त्याच्यामध्ये फर्स्ट जी प्रोसेस येईल तो तीच काय केली जाते, एक्झिक्यूट होते, फर्स्ट कम फर्स्ट सर्व ह्या बेसिसनुसार. आता जे काही आपण बघतोय शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट त्याच्यामधला नॉन प्रिमिटिव्ह हा टाईप आपण बघतोय. याच्यामध्ये काय केलं जातं, ज्या प्रोसेसचा बर्स्ट टाईम कमी आहे, ओके, ज्या प्रोसेसचा बर्स्ट टाईम कमी आहे किंवा त्याचा ड्युरेशन जो काही टाईम पिरियड असणार आहे तो कमी आहे, ती प्रोसेस काय केली जाते, आधी एक्झिक्यूट केली जाते. लक्षात येते का, नॉन प्रिमिटिव्ह शॉर्टेस्ट जॉब फर्स्टमध्ये कसं वर्किंग होतं, तर जी काही प्रोसेसेस आहे त्याच्यासोबत काय केलं जातं, बर्स्ट टाईम तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. आता ज्या प्रोसेसचा बर्स्ट टाईम कमी असेल, मिनिमम असेल,
ती प्रोसेस पहिल्यांदा काय केली जाते, एक्झिक्यूट केली जाते. आता तुम्हाला गॅन्ट चार्ट मी घेऊन दिलेला आहे, सॉल्व करून दिलेला आहे. याच्यामध्ये प्रोसेस P4 पहिल्यांदा ड्रॉ केलेली आहे. तर P4 प्रोसेस कशी आली, टेबल चेक करा त्याच्यासाठी. त्या टेबलमध्ये तुम्हाला लक्षात येईल ज्या काही 4 प्रोसेसेस दिलेली आहेत त्या 4 प्रोसेसेसमध्ये सगळ्यात कमी बस टाइम कोणाचा आहे, तर तो आहे P4चा. ओके, सो P4 ही प्रोसेस मी पहिल्यांदा घेतली. ती इनिशियली स्टार्ट होते त्यावेळी त्याचा टाइम, अरायवल टाइम काय असतो, 0. म्हणून पहिल्यांदा मी 0 लिहिलं. त्याच्यानंतर P4 प्रोसेस स्टार्ट झाली. त्याचा जो काही बस टाइम असणार आहे तो किती आहे, 2 मिली सेकंड्स. ओके, सो 0 to 2 मध्ये कोण झालं, P4 झालं. नेक्स्ट, आता कोणाचा बस टाइम कमी आहे, तर ती आहे प्रोसेस P2. P4 ची किती होती, 2 होती. त्याच्यानंतर P2 ची किती आहे बस टाइम, 3. ओके, सो P4 ह्या प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झाल्यानंतर जी प्रोसेस येते ती कोणती असणार आहे, P2. ओके, आता P2चा बस टाइम किती आहे, तर P2चा बस टाइम आहे 3. आता P4 कंप्लीट झाली त्यावेळी त्याचा एक्झिक्युशन टाइम पिरियड किती होता, 2. आणि P2 ही प्रोसेस कंप्लीट झाली त्यावेळी त्याचा एक्झिक्युशन टाइम पिरियड किती आहे, 3. सो 2 + 3 किती झालं, 5. म्हणजेच P2 ही प्रोसेस कंप्लीट झाली त्यावेळी किती टाइम पिरियड झाला, तर 5 मिली सेकंड्स. ओके, आता P2 प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झाल्यानंतर प्रोसेस कोणकोणते राहतात, प्रोसेस P1 अँड प्रोसेस P3. P1 या प्रोसेसचा बस टाइम किती आहे, 21. तर P3 या प्रोसेसचा किती आहे, 6. मग 21 मोठं की 6, ऑफकोर्स 6 लहान, 21 मोठं. सो जे कोण लहान असेल बस टाइम ते पहिल्यांदा एक्झिक्यूट होणार. सो त्याच्यानंतर कोणती प्रोसेस येणार, प्रोसेस P3. ओके, प्रोसेस P3चे एक्झिक्युशन स्टार्ट झाल्यानंतर त्याचा टोटल टाइम पिरियड किती आहे, 6. सो P3 ही ज्यावेळी प्रोसेस स्टार्ट झाली त्यावेळी त्याचा टाइम पिरियड किती होता, 5. आणि त्याचं कम्प्लिशन झालं त्यावेळी त्याचा टाइम पिरियड रिक्वायर्ड किती होता, तो होता 6. मग 5 + 6 किती झालं टोटल, 11. सो जेव्हा P3 ह्या प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं तेव्हा त्याचा टाइम पिरियड किती झाला, 11 मिली सेकंड्स. नेक्स्ट प्रोसेस कुठली राहिली, लास्ट रिमेनिंग प्रोसेस, ती आहे प्रोसेस P1. सो P1 प्रोसेसचा बस टाइम किती आहे, 21. ज्यावेळी P1 ही प्रोसेस स्टार्ट झाली त्यावेळी त्याचा टाइम पिरियड किती होता, 11. मग 11 + 21 ॲड केल्यानंतर किती होणार, तर टोटल होणार 32. लक्षात येतंय काय बघा. सो आपल्याला मिळालेला कोण कोण असणार आहेत, सर्व्हिस टाइम आता कोणाकोणाची मिळाली, लास्ट आपण जेव्हा फर्स्ट कम फर्स्ट सर्व हा अल्गोरिदम बघत होतो त्यावेळी काय केलं आपण, सर्व्हिस टाइम कॅल्क्युलेट केला. सेम तसंच इथं पण येणार सर्व्हिस टाइम. मग आता सर्व्हिस टाइम कोणकोणते येणार, तर P4 ह्या प्रोसेससाठी 0, P2 ह्या प्रोसेससाठी 2, P3 ह्या प्रोसेससाठी 5 आणि P1 ह्या प्रोसेससाठी 11. हा काय झाला, त्यांचा सर्व्हिस टाइम झाला. मग ह्यांचं कॅल्क्युलेशन करायचं, म्हणजेच काय करायचं, ह्यांची ॲडिशन करायची. ह्यांची ॲडिशन केल्यानंतर काय करायचं, ती जी काही आलेली ॲडिशन आहे त्याला डिवाइड कशाने करायचं, टोटल 4 प्रोसेसेस आहेत ना इथं, सो त्याला डिवाइड बाय 4 करायचं. मग ते जे काही फायनल आन्सर येईल ते म्हणजेच काय असणार आहे, आपलं ॲव्हरेज वेटिंग टाइम. ओके, सो मी आता ॲड केलं 0 + 2 + 5 + 11. ओके, त्यांची जी काही ॲडिशन आली त्याला काय केलं मी, डिवाइड बाय 4 केलं. ओके, सो त्यांची ॲडिशन काय आली, 18 आली. 11 + 5 16 + 2 18. सो 18 डिवाइड बाय 4 केल्यानंतर मला फायनल आन्सर मिळालं, ते आहे 4.5 मिली सेकंड्स. ओके, नेक्स्ट असणार आहे प्रिमिटिव्ह शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट. मी पुन्हा एकदा सांगते, प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह अल्गोरिदम ह्यांच्यामध्ये तुम्हाला फरक लक्षात आला ना. नॉन प्रिमिटिव्हमध्ये काय होतं, हे असं डिझाईन केलेलं असतं, जर एकदा प्रोसेस, जी काही प्रोसेस असणार आहे ती प्रोसेस रनिंग स्टेटमध्ये गेली तर तिला जे काही अलोकेट केलेला टाइम पिरियड आहे तो कंप्लीट होऊपर्यंत ती प्रिमिटेड होत नाही. लक्षात येते. आणि प्रिमिटेडमध्ये काय होतं, जी काही शॉर्टेस्ट एक्झिक्युशनसाठी रिक्वायर्ड असणारा जो बस टाइम पिरियड असणार आहे त्याच्यावर ते डिपेंड असतं. मग काय होतं की प्रिमिटिव्ह शेड्युलिंग काय करतं, प्रायोरिटी बेस्ड असतं. ज्याची प्रायोरिटी हाय असेल त्याचं एक्झिक्युशन फर्स्ट कंप्लीट होतं. ओके, सो आता नेक्स्ट आपण बघणार आहेत ते आहे प्रिमिटिव्ह शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट. प्रिमिटिव्ह शॉर्टेस्ट जॉब फर्स्टमध्ये काय होतं, तर जे काही नंबर ऑफ जॉब्स असतील किंवा ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस असतील त्या जशा अराय होतील तशा त्या काय केल्या जातात, रेडी क्यूमध्ये पुट केले जातात. पण जेव्हा त्या प्रोसेस जशा येतील
तशा आपण रेडी क्यूमध्ये पुट करत असताना जी काही नेक्स्ट प्रोसेस आपण पुट करत असतो त्याचा जर का बर्स्ट टाईम आहे तो जर कमी असेल, शॉर्ट असेल, मिनिमम असेल, तर ऑलरेडी जी काही प्रोसेस एक्झिक्युशनसाठी आहे ती प्रोसेस काय केली जाते, प्रिमिटेड केली जाते किंवा ती एक्झिक्युशनमधून रिमूव्ह केली जाते. आणि जी काही नवीन प्रोसेसेस आलेली आहे ज्याचा बर्स्ट टाइम शॉर्ट आहे किंवा मिनिमम आहे ती आधी काय केली जाते, एक्झिक्यूट केली जाते. प्रिमिटिव्ह शॉर्टेस्ट जॉब फर्स्टमध्ये काय होतं लक्षात आलं का? ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस किंवा नंबर ऑफ जॉब्स आहेत ते आपण रेडी क्यूमध्ये पुट करत जातो. पण असं करत असताना ऑलरेडी एखादी प्रोसेसचं एक्झिक्युशन चालू आहे आणि त्याचवेळी जर न्यू प्रोसेस आली जिचा जो काही बर्स्ट टाईम आहे तो मिनिमम असेल, शॉर्ट असेल, तर जी काही ऑलरेडी एक्झिस्टिंग असणार आहे प्रोसेस जी इन रनिंग स्टेटमध्ये असेल किंवा एक्झिक्युशन होत असेल ती काय केली जाते, प्रिमिटेड केली जाते किंवा त्या एक्झिक्युशनमधून तिला रिमूव्ह केलं जातं. आणि जी न्यूली अराईव्ह झालेली आहे जिचा जो काही बर्स्ट टाइम पिरियड असणार आहे तो कमी आहे ती काय केली जाते, फर्स्ट एक्झिक्यूट केली जाते. म्हणजे प्रिमिटेड शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट हा जो काही अल्गोरिदम आहे हा फुल कशावर डिपेंड असणार आहे, त्या प्रायोरिटीवर, त्या जॉब्सच्या जी काही प्रोसेस असेल त्या प्रायोरिटीवर डिपेंड असणार आहे. ओके, आता त्याचं एक मी एक्झाम्पल देते तुम्हाला म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येऊन जाईल. गिवन काय आहे, P1, P2, P3, P4 ह्या 4 काय दिलेत तुम्हाला, प्रोसेसेस दिलेले आहेत. ओके, त्यांचा अरायवल टाइम पण दिलेला आहे. अरायवल टाइम 0, 1, 2, 3 आणि त्याचा जो काही बर्स्ट टाइम असणार आहे ना तो सुद्धा काय आहे आपल्याला गिवन आहे. तो किती आहे, 6, 4, 2, 3. ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलं, प्रिमिटिव्ह शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट ह्या अल्गोरिदममध्ये काय होतं, ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्या जशा येतील तशा काय केल्या जातात, रेडी क्यूमध्ये स्टोअर केल्या जातात. ओके, मग प्रोसेस P1 पण ते स्टोअर करत असताना काय चेक केलं जातं, त्यांचा बर्स्ट टाइम चेक केला जातो. ओके, आता ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल. प्रोसेस P1 पहिल्यांदा आहे, सो मी काय केलं, तो गॅन्ट चार्ट ड्रॉ केलेला आहे बघा, त्याच्याकडे पण लक्ष द्या. फर्स्ट तो टेबल आहे त्याच्याकडे सुद्धा तुमचं लक्ष असू द्या म्हणजे पटकन तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता अरायवल टाइम 0 असताना प्रोसेस P1 स्टार्ट झाली. मग मी लिहिलं गॅन्ट चार्टमध्ये काय लिहिलं, 0 ह्या टायमिंगला P1 ही प्रोसेस स्टार्ट झाली. ती किती सेकंडसाठी वेट करते, तर 1 सेकंडसाठी. ओके, जनरली सगळ्या प्रोसेसेस ज्या काय आहेत त्या काय होतात, 1 सेकंडसाठी वेट करतात. ओके, हे सगळ्यात आधी लक्षात घ्या सगळ्यांनी. सो P1 ही प्रोसेसचा अरायवल टाइम 0 आहे, ती स्टार्ट झाली आणि ती 1 सेकंडसाठी काय झाली, वेट केली. त्यावेळी त्याचा ऑलरेडी बर्स्ट टाइम किती होता, 6 होता. पण ती वेट स्टेटमध्ये गेल्यामुळं 1 सेकंदासाठी रिमेनिंग टाइम किती झाला, ती 1 सेकंदासाठी वेट केली ना. सो बर्स्ट टाइम किती होता, 6 मायनस तिने वेट किती केला, 1 सेकंड. सो 6 - 1 टोटल बर्स्ट टाइम P1चा किती झाला, 5. सो P1 ह्या प्रोसेसचा आता टोटल बर्स्ट टाइम किती झाला, 5 झाला. का, कारण तिचा जो ऑलरेडी असणार आहे बर्स्ट टाइम तो 6 प्लस तिनं 1 सेकंड काय केली, वेट केली. सो त्याच्यातून ते मायनस करायचं. हा रूल आहे, का विचारू नका, हा रूल आहे. सो बर्स्ट टाइम 6 होता, त्याच्यातून 1 मायनस केला. मग P1 ह्या प्रोसेसचा बर्स्ट टाइम आता किती झाला, 5 झाला. ओके, मग 5 नेक्स्ट प्रोसेस आहे ती आहे P2. ओके, नेक्स्ट प्रोसेस कोणती आहे, P2. आता P2चा बर्स्ट टाइम किती आहे, 4. जेव्हा P1 ही प्रोसेस वेट करून झाल्यानंतरचा 1 सेकंडसाठी काय कोणती प्रोसेस स्टार्ट झाली, P2 ही प्रोसेस स्टार्ट झाली. ओके, आता P2 ही कधी अराईव्ह झाली, तर P2 जेव्हा अराईव्ह झाली त्यावेळी टाइम पिरियड किती असणार आहे, 1 मिली सेकंड्स. ओके, ती किती वेटसाठी थांबली, ऑफकोर्स 1 सेकंडसाठी. सो ऑलरेडी जो P1 प्रोसेसचा होता तो 1 टाइम पिरियड प्लस P2 ह्या प्रोसेसचा टाइम पिरियड 1 सेकंडसाठी ती थांबली ना, वेट केली. सो 1 + 1 किती झालं, 2. सो P2 ही प्रोसेस कंप्लीट होताना टाइम पिरियड किती झाला, 2. डायग्राम वरून तुम्हाला लक्षात येईल. आता त्यावेळी हिचा बर्स्ट टाइम किती होता, P2 ह्या प्रोसेसचा 4 होता. ती वेट किती केली, 1 सेकंड. सो 4 - 1 किती झालं, 3. मग आता P2 ह्या प्रोसेसचा बर्स्ट टाइम किती झाला, 3 मिली सेकंड. लक्षात येते. नेक्स्ट प्रोसेस आहे ती आहे P3. आता P3 या प्रोसेस जेव्हा अराईव्ह झाली त्यावेळी त्याचा अरायवल टाइम पिरियड किती आहे, 2 सेकंड्स. किती आहे, 2 सेकंड्स. मग ऑलरेडी ज्यावेळी P2 ही प्रोसेस कंप्लीट झाली त्यावेळी त्याचा टाइम पिरियड किती होता, 2. मग त्यावेळी त्याचा असणारा टाइम पिरियड प्लस P3 ह्या प्रोसेसचा अरायवल टाइम किती झाला, 2. मग 2 + 2 किती झाले, 4.
सो P3 ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतरचा जो काही टाइम पिरियड असणार आहे तो किती असणार आहे 4. लक्षात येत आहे. सो मी तिथं गॅन्ट चार्ट मध्ये काय लिहिलं P3 कंप्लीट झालं त्यावेळी 4 लिहिलं. ओके, आता त्यावेळी P3 या प्रोसेसचा आपण अरायवल टाइम त्याच्यात ऍड केला त्यावेळी त्याचा बर्स्ट टाइम किती होता 2 होता. बरोबर, त्यावेळी त्याचा बर्स्ट टाइम किती होता 2. मग 2 मायनस त्याचा जो काही अरायवल टाइम आहे तो केला तो किती झाला 2 मायनस 2 किती झालं 0 झालं का. सो P3चं एक्झिक्युशन कंप्लीट झालं त्यामुळे P3 ह्या प्रोसेसमधून बाहेर पडला. लक्षात येते, P3 हा ह्या प्रोसेसमधून बाहेर पडला. आता P2 ह्या प्रोसेसचा बर्स्ट टाइम आपण किती घेतलाय 3 घेतलाय. लक्षात येते का. P3चं एक्झिक्युशन कंप्लीट झालं. आता P3चं एक्झिक्युशन कंप्लीट झालं त्याच्यानंतर मी काय चेक केलं P2 ही प्रोसेस. P2 ह्या प्रोसेसचा किती होता तर 2 होता. लक्षात येते. सो जेव्हा P2 ह्या प्रोसेसचा बर्स्ट टाइम किती कॅल्क्युलेट केलेला आपण 3 होता. राईट. सो जेव्हा P3 ही प्रोसेस कंप्लीट झाली त्यावेळी त्याचा टाइम पिरियड किती झाला 4. त्याच्यानंतर P2 ही प्रोसेस कंप्लीट झाली त्यावेळी त्याचा बर्स्ट टाइम किती होता 3. मग 4 + 3 किती झालं 7. ओके, सो P2 ही प्रोसेस कंप्लीट झाली म्हणजे त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं का बर्स्ट टाइम मायनस झाला सगळा. ओके, सो P2 ह्या प्रोसेसचं सुद्धा एक्झिक्युशन कंप्लीट झालं. सो ती सुद्धा काय केली ह्या रेडी क्यू मधून रिमूव्ह केली. आता P3 प्रोसेस आधी एक्झिक्यूट झाली त्याच्यानंतर P2 प्रोसेस एक्झिक्यूट झाली. मग आपल्याकडे कोण राहिलं प्रोसेस P1 आणि प्रोसेस P4. ओके, आता याच्यामध्ये काय होणार P4 ह्या प्रोसेसचा बर्स्ट टाइम किती आहे 3 आणि P1 ह्या प्रोसेसचा बर्स्ट टाइम किती आहे 5. मग अशी आपण कॅल्क्युलेट केला तरी 5 होता ना कॅल्क्युलेशन नुसार. मग बर्स्ट टाइम 5 मोठा काय बर्स्ट टाइम P4चा 3 मोठा ऑफकोर्स 3. सो काय करायचं आपण P4 ही प्रोसेस काय करायची आधी एक्झिक्यूट करायची का कारण डिपेंड कशावर आहे ते बर्स्ट टाइमवर. ज्याची टाइम पिरियड बर्स्ट टाइम पिरियड लो असणार आहे ते आधी एक्झिक्यूट होणार. ओके, मग P1चा बर्स्ट टाइम 5 आहे P4चा बर्स्ट टाइम 3 आहे तर कोणाचं लो येणार P4 या प्रोसेसचा बर्स्ट टाइम लो असणार. राईट. सो P4 ही प्रोसेस पहिल्यांदा एक्झिक्यूट होणार. ओके, मग P4 ही प्रोसेस ज्यावेळी आपण स्टार्ट केली त्यावेळी P2 ह्या प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालेलं. ओके, P2 ह्या प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं त्यावेळी ते कितीचा टाइम पिरियड काय होता 7. ओके, त्याच्यानंतर आपण कुठली स्टार्ट केलेली P4 प्रोसेस कारण त्याचा बर्स्ट टाइम लो होता P1 पेक्षा. मग त्याचा अरायवल टाइम किती आहे 3 मिली सेकंड्स. ओके, मग 7 + 3 किती झालं 7 + 3 = 10. सो त्यावेळी काय होणार त्याचा बर्स्ट टाइम 0 होणार 3 - 3 केल्यानंतर. सो P4 ही प्रोसेस काय होते त्यावेळी त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट होतं. मग आता P3चं सगळ्यात आधी एक्झिक्युशन कंप्लीट झालं. ओके, बर्स्ट टाइमवर सगळं हे डिपेंड असते हां. सो सगळ्यात पहिल्यांदा कोणाचं झालं P3 या प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं. मग P2चं झालं कारण ती पहिल्यांदा आलेली ना प्रोसेस. मग त्याच्यानंतर कोणाचं झालं P4चं झालं. आता जेव्हा P4चं कंप्लीशन झालं त्यावेळी बर्स्ट टाइम किती होणार आधी 5 होता त्याच्यानंतर आता एक्झिक्युशन झाल्यानंतर किती होणार त्याचा 5 - 1 किती होणार 4. किती होणार टोटल बर्स्ट टाइम 4. मग P4 ही प्रोसेस कंप्लीट झाली त्यावेळी त्याचा टाइम पिरियड किती होता 10. सॉरी P4 ही प्रोसेस कंप्लीट झाली त्यावेळी त्याचा टाइम पिरियड किती झालेला तर तो 10 झालेला. त्याच्यानंतर P1 प्रोसेस. मग P1 प्रोसेसचं किती बर्स्ट टाइम लागणार किती वेळा अराईव्ह व्हायला लागणार जेणेकरून त्याचं प्रोसेस जी काही एक्झिक्युशन आहे ते कंप्लीट होईल. तर टोटल आपल्याकडे किती राहिले त्याच्यानंतर 4 राहिले ना. सो 10 + 4 किती येणार 14. सो P1 ही प्रोसेस कम्प्लिटली एक्झिक्यूट होण्यासाठीचा जो काही टाइम पिरियड आहे तो किती असणार आहे 14. लक्षात येते का. ओके, सो आता त्याच्यानंतर आपल्याला मेन कॅल्क्युलेशन कशाचं करायचं असणार आहे ऑफकोर्स एव्हरेज वेट टाइम. ओके, आता वेट टाइम आपण कसा कॅल्क्युलेट करतोय तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सर्व्हिस टाइम जो काही कॅल्क्युलेट केलेला आहे आपण. आता इथं सर्व्हिस टाइम कोण येणार 0 1 2 4 7 आणि 10 बरोबर. मग काय करतोय आपण सर्व्हिस टाइम मायनस अरायवल टाइम. ओके, त्याच्यानंतरचं जे कॅल्क्युलेशन असेल ते त्यांची ॲडिशन केली जाते. राईट. सो त्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ती प्रोसेस कशी होते ती तुम्हाला मी गिवन स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. जरी मी सांगितल्यानंतर कन्फ्युजन होत असेल तरी मी प्रत्येक स्टेपचं तुम्हाला काय दिलेलं आहे नोट डाऊन करून दिलेलं आहे. ते तुम्ही रीड केल्यावर सुद्धा तुम्हाला पटकन लक्षात येऊन जाईल. अगदी प्रत्येक स्टेप दिलेली आहे कशामध्ये काय ॲड केलं आणि काय ॲड केलं. ओके,
सो फायनल काय आपण ह्याचं बघणार, ॲव्हरेज टाईम बघणार. मग P1, P2, P3 आणि P4 ह्यांचं काय केलं आपण, वेटिंग टाईम कॅल्क्युलेट केलं. किती आला, 9, 3, 2 अँड 7. मग ह्या चौघांची काय केली आपण, ॲडिशन केली, त्याला काय केलं, डिवाइड बाय 4 केलं. त्याच्यानंतर काय जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती असणार आहे ॲव्हरेज वेटिंग टाईम. लक्षात येते का? ओके. हे सांगत असताना जर तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल ऐकताना, तर प्रत्येक स्टेप मी लिहून दिलेली आहे, ते तुम्ही रीड करा, तुम्हाला लगेचच लक्षात येऊन जाईल. लक्षात येते? सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, टाइप्स ऑफ शेड्युलिंग अल्गोरिदम. त्याच्यामधला फर्स्ट कम फर्स्ट सर्व शेड्युलिंग बघितला आणि सेकंड बघितला शॉर्टेस्ट जॉब नेक्स्ट शेड्युलिंग. ओके. आता शॉर्टेस्ट जॉबमध्ये आणि पुन्हा आपण काय बघितलं, 2 टाइप्स बघितले, प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह. ओके. थँक्यू.